नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 70 वर्षाचे आजोबा आणि तरुणांनाही लाजवणारा उत्साह बाळू जोंजारे. एक साधं नाव, पण आज हजारो लोकांसाठी प्रेरणेचं प्रतीक बनलेलं. वयाच्या 17व्या वर्षी जिथे अनेक लोक विश्रांतीचं आयुष्य जगतात, तिथे बाळू आजोबा मात्र दररोज आपली जुनी परंपरागत सायकल घेऊन रस्त्यावर उतरतात. ना त्यांना कुठली ट्रॉफी हवीये, ना कोणता नंबर, ना कुठली मोठी स्पर्धा जिंकायचीये. फक्त स्वतःसाठी, फक्त आपल्या शरीरासाठी, फक्त मन आनंदी ठेवण्यासाठी ते सायकल चालवतात. रस्त्यावरून जाताना लोक थांबून त्यांच्याकडे पाहतात. तरुण मुलं आश्चर्यानं म्हणतात, "या वयात एवढा उत्साह कुठून येतो?" तेव्हा आजोबा हसून एकच वाक्य म्हणतात, "उम्र ही फक्त एक संख्या आहे. खरा प्रश्न आहे, तुमचं मन किती तरुण आहे." दररोज पहाटे उठून ते थोडा व्यायाम करतात, सायकल तपासतात आणि मग शांतपणे रस्त्यावर निघतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, तक्रार नाही, फक्त समाधान आणि आत्मविश्वास आहे. ते कुणाशी स्पर्धा करत नाहीत, ना तरुणांशी, ना स्वतःच्या वयाशी. ते फक्त एकच स्पर्धा करतात, कालच्या स्वतःशी. आज थोडं जास्त चालवायचं, आज थोडं जास्त हसत जगायचं, आज शरीर थोडं अधिक हलवायचं. आजोबा सांगतात, जो माणूस हालचाल सोडतो तो आयुष्य हळूहळू गमावतो. त्यांची सायकल म्हणजे फक्त 2 चाकं नाहीत, ती आहे त्यांची ऊर्जा, त्यांची शिस्त आणि त्यांचा जिवंतपणा. आज अनेक तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. कुणी पुन्हा चालायला सुरुवात केली, कुणी व्यायाम सुरू केला, कुणी स्वतःच्या आळशीपणावर मात केली. बाळू आजोबांनी एक मोठा धडा दिलाय. वय वाढतं, पण उत्साह मरू देऊ नका. शरीर थकतं, पण मन कमजोर होऊ देऊ नका. कारण ज्याचं मन तरुण आहे, तो माणूस कधीच म्हातारा होत नाही. ही गोष्ट आहे धैर्याची, उत्साहाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. आणि म्हणूनच आज 70 वर्षाचे बाळू जोंजाळे तरुणांनाही लाजवतात. आपल्या कृतीनं, आपल्या विचारानं आणि आपल्या जिवंतपणानं. धन्यवाद.